पहिल्या प्रश्नाचं अगोदर मी उत्तर देतो की महाराष्ट्रामध्ये मी महायुतीतला मंत्री म्हणून अन्न व नागरी मंत्री म्हणून जी काही जबाबदारी घेतली त्यानंतर पहिल्यांदाच केंद्राच्या सुद्धा अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटून महाराष्ट्रातल्या अन्न नागरी पुरवठ्याच्या संबंधित जे काही विषय आहेत, ज्या अडचणी आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होणं फार आवश्यक होतं. एकंदरीतच लोकसंख्या वाढल्यानंतर जेवढं लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, आत्ता फक्त 7 कोटी महाराष्ट्रातल्या लोकांना लाभ मिळतो. जनसंख्या वाढली आहे तर ती 8.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना लाभ मिळायला पाहिजे. आज जे लाभार्थी आहे, ज्या लाभार्थ्यांना राशनच्या ह्याच्या फॉर्मॅटवर यायचं तर पूर्ण माहिती त्यांना द्यावी लागते. ऑनलाईनच्या समस्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल आहेत. मी त्याची नोट आपल्याला देतो. 8-9 महत्त्वाचे विषय होते, ज्या विषयामध्ये त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणं फार आवश्यक होतं. अनेक लाभार्थी अन्न व नागरीच्या आपल्या पुरवठ्याच्या संबंधात लाभार्थी ठरत असूनसुद्धा त्यांना लाभ मिळत नाही आहे. ही फार मोठी समस्या आहे. आणि एकीकडे आपण अन्न सुरक्षेच्या संबंधामध्ये प्रोटेक्शन म्हणून सगळ्या गोष्टी करतो आहे, आणि त्यात जर हे लाभार्थी लाभापासून वंचित राहत असेल तर ती समस्या सुटली पाहिजे. या अगोदर पण हा विभाग या संबंधित पाठपुरावा करत होता. आज मी म्हणलं की आपण मंत्री झालोत, आदरणीय जोशी साहेबांचं जाऊन समस्याही मांडाव्यात आणि त्यांचं अभिनंदन करावं. त्यांच्याकडे पण अन्न नागरी पुरवठा आणि माझ्याकडे पण आलं आहे, तर महाराष्ट्राच्या ह्या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत त्या भावनेतून आणि इथंभूत म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी चर्चा झाली. आणि यामध्ये एक महत्त्वाचं एक मिनिट. आता त्यांनी आदरणीय जोशी साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. लाभार्थी हे संबंध महाराष्ट्राचे लाभार्थी आहेत, पण प्रामुख्यानं जिथं ऑनलाईनची समस्या आहे, जिथं राशन कार्डची समस्या आहे, जिथं राशन कार्डच्या संबंधात मला नाव लावायचं आहे, ह्या ज्या समस्या आहेत त्या सर्वदूर महाराष्ट्रातल्या आणि त्यातल्या त्यात मागासलेल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि शहरी भागात सुद्धा आहेत. काही जणांचं आता आपले PBS सिस्टीम आहे त्याच्यात थंबचा विषय आहे, काही ठिकाणी त्यात प्रॉब्लेम, ते फार मोठे इश्यू आहे ज्याच्यातनी हजारो नाही तर लाखो लाभार्थी अन्न सुरक्षेच्या लाभापासून वंचित राहत होते. ह्या सगळ्या गोष्टी सर्व्हर डाऊन पडतं अनेक वेळा जेव्हा लोक राशन घ्यायला जातात आणि तो समोरच्याची इच्छा असते राशन देण्याची, तो देऊ शकत नाही, हा घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती रेशन कार्डच्या बाबतीत पाहायला मिळते. खरं आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही बोललात. त्याचा सुद्धा आमच्या चर्चेमध्ये फार उल्लेख झाला. सर्व्हर अनेकदा नाही तर बऱ्याचदा कायम बंद असतं. त्याच्यामुळं स्वाभाविक आहे की आम्ही मागणी करायची, त्यांनी घ्यायचा नाही. आणि महत्त्वाचं काय, आम्हाला जे महाराष्ट्राला आवंटन केलेलं धान्य आहे हे 7.5 कोटी 20 लाखाचं आहे, 7 कोटी 20 लाख जनतेचं. आता लोकसंख्या वाढली आहे, त्याच्यामुळं लाभार्थ्याची संख्या पण वाढायला पाहिजे. आणि ज्यावेळेस या सर्व्हर डाऊनमुळं आम्ही माल म्हणजे राशन आम्हाला द्यायचं आहे आणि लोक घेऊ शकत नाहीत, ह्या सगळ्या परिस्थितीत आम्हाला अडचणी आहेत. तर राशन घेणारे घेत नाहीत, त्याला अडचण सर्व्हर डाऊनची आहे, देणारा द्यायला तयार आहे, आणि म्हणून त्याच्यामुळे आमची संख्या कमी गेली की मागच्या वेळेस तुम्ही मालच नाही उचलला. ह्या समस्या फार मोठ्या प्रमाणात त्या या ठिकाणी मायग्रेशन पीपल पण मोठ्या प्रमाणात असतात, इतर राज्यातून आलेले आहेत, त्या लोकांच्या नाही स्थलांतरित त्या मुख्यतः आमच्याकडनं म्हणजे महाराष्ट्रात स्थलांतरित व्हावेत. स्थलांतरित झाल्यानंतर स्वाभाविक आहे की जिथं स्थलांतरित झालं, आता महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, काही मागासलेले एवढे जिल्हे आहेत की 6-6 महिने ऊस तोडायला लेबर बाहेर जातो. त्यावेळेस त्याचं राशन नाव असतं गावात, तिथं माल उचलला जात नाही कारण तो 6 महिने तिकडे असतो. त्यावेळेस जिथं जाईल तिथं राशन मिळावं हे आत्ता चालू झालं आहे, पण ते प्रामुख्यानं आणखीन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी चर्चा आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहीत नव्हतं. दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येत आहेत. त्यामुळं जे विषय होता
ते फक्त आदरणीय जोशी साहेबांना भेटून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातील महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांच्यासमोर मांडून करोडो लाभार्थ्यांना आणखीन जास्तीचा लाभ द्यावा एवढंच. 100 दिवसाचा 51 दिवस झाले सर. माझी एक विनंती आपल्याला सगळ्यालाच, उत्तर पूर्ण होऊ द्या. अशी आपण पण घाई करू नका, मी पण घाई करत नाही. उत्तर लगेच असं म्हणजे तर त्यामुळं या संबंधित काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळाले असते. मला काय ठरवायचं आहे त्याच्या अगोदर